सॉरी दादा, रिक्षा तुमचीच आहे का? आपलीच आहे ना. मला आंबेडकर चौकात आवडतो की बसा. ह्याला अख्ख्या प्रवासामध्ये बघतोय अजून महिनाभर बाकी आहे जयंतीला. सगळ्या प्रवासामध्ये चौकात बॅनर लावून ठेवलेली आहेत. आंबेडकर जयंतीला 1 महिना बाकी आहे आणि आताच कुठं बॅनर लावून ठेवलं. काय झालं साहेब, काय चिडचिड करताय? काय नाही दादा, तुम्ही चलवा गाडी. तुम्ही एवढे टापटीत राहता, तुम्ही एवढी साधी रिक्षा चालवता. अहो साहेब, आमच्या बाबांची शिकवणच आहे तशी. कसे मी स्पर्धा परीक्षेची तयारी पण करतो ना, त्यासाठी आज माझा मॉक इंटरव्ह्यू होता, त्यामुळे तयार होऊनच निघलो. अरे दादा, तिथं तुझ्यापेक्षा 101 तुरुंगखाने. तू कुठं अगरबत्ती पेटत चालत येतो? साहेब बोलून दादा, काय म्हणतो? साहेब तुम्ही बोलले ते अगदी बरोबर आहे. मी माझी अगरबत्ती पुढे लावणार. तुम्हाला आठवतंय का ज्यावेळेस तुम्ही माझ्या रिक्षामध्ये बसायला आलात त्यावेळेस तुमची चुकून मला लाथ लागली आणि तुम्ही माझ्या पाया पडलात, मला सॉरी म्हणालात. बरोबर आहे. अहो साहेब, आज मी सांगतो, मी अशा समाजातून येतो ज्या समाजाच्या लोकांना पूर्वी पाणी सुद्धा दिलं जातं, त्यांची सावली सुद्धा अशुभ मानते. आणि आज मी एक सर्वसाधारण रिक्षावाला असतो सुद्धा त्या पदापर्यंत पोहोचण्याचं धाडस सुद्धा बाळगू शकतो. ते सुद्धा फक्त त्या महामानवामुळेच. बहुजनाच्या घरामधील